चा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळाला। आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 3 वेगवेगळे फॉर्मॅट्स आपण पाहिले। ग्रामीणच्या पोलमध्ये खरे पाहता पहिल्या दिवसामध्ये आपण 2 आयकॉन 1 संघ असा फॉर्मॅट पाहिला। दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर 2 गाव 1 संघ अशी संकल्पना आपण पाहिली आणि तिसऱ्या दिवसामध्ये खुल्या गटामधील ऑल इंडिया ओपन असे अनेक बहादूर खेळाडू त्यांचा आपण खेळ पाहिला। तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ साकारणारे खेळाडू त्यांना आपण खरं तर बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान काही बक्षीस देणार आहोत। या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच नवी मुंबईच्या टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेटच्या इतिहासामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पुरस्कृत करणारे धारावे हे खरं तर पहिलं गाव राहिलं आणि अर्थातच रबर बॉलच्या या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पुरस्कृत करणारा हे पहिल्यांदा आयोजन आपल्याला पाहायला मिळालं। SN ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या काही क्षणामध्येच आपण करणार आहोत। मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला प्रारंभ तत्पूर्वी आम्ही तीनही टीम्सना विनंती करू की आपण थोडं जवळ या। कोण असेल या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि त्याचबरोबर कोणाला मिळणार आपल्या स्वप्नातली ही बाईक। इतक्यातच आम्ही विनंती करू आमच्या धारावे गावातील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थ मंडळी 40+ चे सिनियर खेळाडू जर का उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावर यावं प्लीज। सर्वांनी या एक प्रत्येकाचे नाव घेणं थोडंसं कठीण आहे म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित विनंती करू की आपण जर का उपस्थित असाल सर्वांना आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सुनीलजी पाटील त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे प्रणेते सूरजजी म्हात्रे दादांच्या वतीनं आम्ही विनंती करू की आपण सर्वांनी व्यासपीठावर यावं। या स्पर्धेची आणि या व्यासपीठाची शोभा आपण वाढवावी। तर आपण सर्व टीम्सना विनंती करूया। आज NM रायगड या संघाने आपली दादागिरी प्रस्थापित केली। पुन्हा एकदा विक्रांत केने प्रतिष्ठान आणि त्या सर्वच खरं तर त्या संघाचे सर्व शिल्लेदार सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करू की सर्वांनी आपण या व्यासपीठासमोर माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल सर्वांनी या प्लीज। विकी भोईर तुमचा संपूर्ण संघ घेऊन आपण या। काही क्षणामध्येच आपल्याला मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी बक्षीस वितरण सोहळा कव्हर करायचे। तत्पूर्वी खरं तर आमचे याच गावातील माजी नगरसेवक सन्माननीय श्री सुनीलजी पाटील साहेबांसोबत आपण थोडीशी चर्चा करूया। त्यांचंही खरं तर मनोगत ते व्यक्त करतील। आज खरं तर 3 दिवसाची स्पर्धा सुनील सर आपण जर का बघितलं गेलं तर अतिशय थाटामाटात मी म्हणेन संपन्न झाली। या स्पर्धेची चर्चा फक्त आता नवी मुंबईमध्ये नव्हे नवी मुंबई बाहेर जाऊन मुंबई महाराष्ट्रभर आणि अगदी भारताच्या बाहेरून सुद्धा या स्पर्धेला बरेच जणांनी एन्जॉय केलं। प्रत्येकाला अनेक खरं तर फीडबॅक सुद्धा आले। क्लीन क्लिअर नीट अशी टेलिकास्ट आम्हाला पाहायला मिळालं। संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतभरातील अनेक खेळाडू पाहायला मिळाले आणि ज्या स्पर्धेमध्ये क्रिकेटचे खेळाडू आणि क्रिकेटचे संघ त्यांना जे जे हवं आहे ते सर्व काही आम्हाला पाहायला मिळालं। एकंदरीतच तुमचं मनोगत हे फार महत्त्वाचं असं आम्हा युवकांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? खेळाडूंना विनंती आहे आपण सर्वजण या ठिकाणी स्टेजच्या समोर यावं जेणेकरून आपण कार्यक्रमात हा सांगता समारोह लवकरात लवकर आपल्याला आटोपता येईल। कृपया सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी स्टेज समोर यावं। आज या ठिकाणी SN ग्रुप धारावे आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्यांचे चिरंजीव सूरज म्हात्रे यांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेचा आता सांगता समारंभ उपस्थित मान्यवर सर्व स्टेजवरचे सर्व मान्यवर उपस्थित सर्व क्रिकेट रसिक आणि क्रिकेट खेळाडू अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी या स्पर्धा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या। विशेष म्हणजे या ठिकाणी या स्पर्धेमधलं असं आहे की या स्पर्धेमध्ये नामवंत खेळाडू मग मुंबई, रायगड, पुणे, ठाणे या परिसरातील ज्यांनी आपलं क्रिकेटमध्ये कौशल्य गाजवलं त्या सर्व खेळाडू या ठिकाणी या यशवंतराव चव्हाण मैदानावर खेळायला आज या ठिकाणी पाहायला मिळाले। अतिशय आपल्या अंगी असलेलं कौशल्य या ठिकाणी प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी दाखवलं। पावसाळी जरी स्पर्धा असल्या तरी अतिशय मेहनतीनं
आपलं कौशल्य दाखवण्याचं काम प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी केलं आणि म्हणूनच आजची स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडली. या स्पर्धा जी आणि आयोजित केलं ते सर्व एशियन ग्रुपचे सर्व सहकारी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सूरज म्हात्रे यांचं मी आवर्जून कौतुक करेन, कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या स्पर्धा आयोजन झालं आणि आलेल्या खेळाडू पाहुण्यांचं या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना ज्या ज्या काही वस्तू आहेत तर सर्व काही या ठिकाणी पुरवण्याचा आपण प्रयत्न केला. धारावी गाव तसं एक छोटंसं गाव, परंतु गावामध्ये अनेक कलावंत या ठिकाणी आहेत. क्रिकेटच्या माध्यमातून असतील, भजनी कलावंत असतील, मूर्ती कलाकार असतील, शिक्षक वर्ग असेल आणि गुणवंत विद्यार्थी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमच्या गावामध्ये आहेत. गाव जरी छोटं असलं तर अनेक कार्यातून कामातून गावाचं नाव खेळाच्या माध्यमातून असेल या महाराष्ट्राच्या या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम या आमच्या गावातील खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मला अभिमान वाटतो की या मैदानावर खेळत असताना गावातील सर्व तरुण वर्ग या ठिकाणी खेळत असताना त्यांना तयार करणं, सचिन नाईक आणि विकी धीरज यांच्यासारखे, भावेश यांच्यासारखे खेळाडू युवकांना तयार करण्याचं काम या ठिकाणी ते करत असतात आणि चांगले खेळाडू या ठिकाणी या मैदानावर तयार होत आहेत. याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार झालेलं हे मैदान समोरच फुटबॉलचं मैदान एक नॅशनल इंटरनॅशनल लेवलला त्या मैदानाचं एक नावलौकिक झालेलं आहे. कारण अंडर-17 फुटबॉल स्पर्धा त्या 17 देशातून या ठिकाणी खेळल्या गेल्या. ते या ठिकाणी 17 देशाचे खेळाडू या ठिकाणी या फुटबॉलच्या मैदानावर खेळून गेले. त्याचबरोबर समोर व्हॉलीबॉलचं देखील या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. पुढे त्या ठिकाणी पलीकडे स्केटिंग पार्क पण आहे आणि या मैदानामध्ये सातत्याने खेळाडूंची मागणी असायची. एक नगरसेवक या नात्याने माझ्याकडे नेहमीच खेळाडू करत असतात की या ठिकाणी शौचालयाचे थोडंसं अडीअडचण नेहमीच आम्हाला भासत होती. ते या ठिकाणी आपण तयार या उजव्या हाताला कोपऱ्यामध्ये आपण तेही काम सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं 1-2 महिन्यांमध्ये तेही काम पूर्ण होईल आणि जे आपली अडचण होते तेही या ठिकाणी दूर लवकरात लवकर होईल. अतिशय चांगल्या पद्धतीचं हे मैदान या ठिकाणी खेळत असताना 40+ सर्व खेळाडू, 30+ सर्व खेळाडू आणि युवा पिढी या सगळे मिळून एकत्र या ठिकाणी खेळत असतात आणि आपला खेळ या ठिकाणी कौशल्य दाखवत असतात. मला अभिमान आहे की या ठिकाणी हे खेळत असताना एखादा जरी खेळाडू आपला नॅशनल इंटरनॅशनल लवकरात लवकर झळकेल अशी आशा या ठिकाणी मी एका स्पर्धेच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळा एखादा खेळाडू ज्या आपल्या IPL किंवा इंटरनॅशनल लेवलमध्ये झळकेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या आयोजनाचं एक सार्थक झालं असं या ठिकाणी म्हणेन. आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं मी मनापासून आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करतो. ज्यांना या ठिकाणी यांनी कौशल्य दाखवलं यांना बक्षीस मिळणार आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन आणि सर्वांना पुढील याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. मनापासून आभार. फार छान मार्गदर्शन तुम्ही केलं, तर अगदी पुन्हा एकदा मनापासून कौतुक. यानंतर आपण ज्या ज्या घटकांनी आपल्याला विशेष योगदान दिलं, अर्थातच आमचे सर्वच गुणलेखक, आमचे पंच, आमचे समालोचक. आज सर्वप्रथम आम्ही ज्या खरं तर समालोचकाची मी म्हणेन उल्लेख करत असताना, ज्या समालोचकाचा उल्लेख करत असताना महाराष्ट्रातील खरं तर अशी एकही स्पर्धा नव्हे जिथे हा आवाज पोचला नाही आहे. जुन्नर भूषण, अगदी आपण पाहिलं तर जन्म जुन्नर, राहणार घाटकोपर भटवाडी, अगदी मुंबई महाराष्ट्र ज्यानं पिंजून काढला आपल्या शब्दरूपी खरं तर समालोचन या क्षेत्रामध्ये. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन, भारताच्याही बाहेर जाऊन खरं तर मराठीचं हे समालोचन
शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये करणारे असे हे एकमेव आणि पहिले समालोचक ज्यांचं आपण नाव आदराने घेतोय, असे प्रतिभावंत, नामवंत आणि मराठी भाषेला समृद्ध करणारे समालोचक म्हणजेच चंद्रकांत शेट्टे सरांचा विशेष सन्मान आपण करतोय. हा आवाज आणि या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आम्ही चंद्रकांत शेट्टे सरांना विनंती करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. आम्ही सूरजदादा म्हात्रे या स्पर्धेचे प्रणेते यांना आम्ही विनंती करू की आपण चंदू शेट्टे सरांचा आपण विशेष सन्मान करावा. ही ट्रॉफी, त्याचबरोबर प्रेमाचं हे प्रतीक, त्याचबरोबर ही भगव्या रंगाची मायेची उबदार शाल, संपूर्ण खरं तर आज रसिक प्रेक्षकांनी आज या स्पर्धेला उचलून धरलं त्या एकमेव कारणामुळं, कारण आज चंदू शेट्टे सरांचा मराठीचा हा गोड आवाज या स्पर्धेसोबत जोडला गेला. पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा स्पर्धा होईल चंदू सर, तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच आमच्यासाठी जरूर वेळ काढा. या नवी मुंबईसाठी, धारावीसाठी आणि या खरं तर स्पर्धेसाठी आपण जरूर वेळ काढा. पुढच्या वाटचालीसाठी खरं तर आम्ही तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या संकल्पनेमध्ये चंदू शेट्टे सरांचा आवाज आम्हाला मागच्या वर्षी ऐकायला मिळाला नाही, खरं तर पुढच्या वर्षी जरूर ऐकायला मिळेल. यासाठी त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पुनश्च आपण पुढच्या सन्मानासाठी जाणार आहोत. आमचे गुणलेखक रोनक तांडेल यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. स्कोरर म्हणून ही भूमिका राहिली. खरं तर क्रिकेटच्या अप्रतिम खेळाडू, कराबे गावाला बिलॉंग करतायत. अगदी कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये ज्यानं चांगला खेळ साकारला आणि आकडे त्यांना फार आवडतात. रोनक तांडेल, आकडे तज्ज्ञ आमचे रोनक जयवंत तांडेल फ्रॉम करावे, विशेष सन्मान आम्ही करतोय. त्यानंतर सोहिल नाईक यांचा आपण सन्मान करूया. सोहिल, या आपण आपला विशेष सन्मान. पुन्हा एकदा चांगलं कॉन्ट्रीब्युशन सोहिल नाईकचं राहिलं. ते एक क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. आज त्यांची मात्र नक्कीच 3 दिवस मेहनत राहिली. पूर्णपणे स्टॅटिस्टिक्स, ॲनालिसिस आणि त्याचबरोबर प्रत्येक एका चेंडूचं, प्रत्येक एका धावेचं खरं तर मी म्हणेन अंकगणित ज्यांनी सांभाळलं. आता मात्र आपण अतिरिक्त वेळ घेणार नाही आहे. सर्वप्रथम आम्ही आमच्याकडे जरूर प्रेझेंटेशन बॉक्सकडे ही बक्षिसं जी असणार आहेत त्या बक्षिसांचे मानकरी म्हणजेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी बेस्ट दिलं त्यांना त्यांना बेस्ट मिळणार, यात शंका नाही आहे. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे स्मृती चषक 2025 या संकल्पनेमध्ये 3 फॉर्मॅट्समध्ये, तीनही फॉर्मॅटमध्ये वेगवेगळी बक्षिसं आम्हाला पाहायला मिळाली. आणि सर्वप्रथम मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आम्ही सुरुवात करू. खरं तर आम्ही सुरुवात करू तत्पूर्वी माझा आवाज, विकी 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 कॅन यू हेअर मी? कॅन यू प्लीज कम फॉरवर्ड? पुढे ये, सर्वांनी या. अंगद पाटील, विकी भोईर, मयूर वाघमारे, सर्वांनी या, सर्वांनी या. NM रायगड, त्याचबरोबर आमची ऑपोजिट टीम MUCC ओडिसा, मिस्टर पवन केने, संपूर्ण संघ घेऊन या आपण पुढे. सर्वांना मी विनंती करू लगेच या. काही क्षणामध्येच आपण मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करतो. योगेश पवार या लगेच. मेक इट लिटिल फास्ट, कॅन यू प्लीज मेक इट लिटिल फास्ट. अक्षय पवार, सर्वांनी या. आणि विजेत्या संघाचे खरं तर ओनर्स अर्थातच पुरस्कर्ते सर्वे सर्वा सन्मान्य श्री प्रथमेश पाटील दादांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. आपलंही स्पर्धेच्या निमित्तानं या धारावे SN ग्रुपच्या वतीनं सहर्ष स्वागत असणार आहे. चला, MUCC ओडिसा, आपणही कुठे थांबू नका. तुमचे ओनर इथे उपस्थित असतील, त्यांनी या. चला आपण करूया मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात. आरंभ सर्वांनी सहभाग नोंदविला. प्रथमेश दादांना मी विनंती करू की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करून आपण आपली जागा खरं तर या व्यासपीठावर आहे. अगदी आदराने या. दारवे गावाच्या वतीनं आपण SN ग्रुपच्या वतीनं, त्याचबरोबर सूरजदादा म्हात्रे यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करू. सो पहिले अनाउन्समेंट जे असणार आहे, एकंदरीतच कोणकोणती बक्षिसं मिळतील आपण रसिक प्रेक्षकांना सांगूया. फायनलच्या मॅचमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचेस म्हणजे ग्रामीण आणि ओपन.
त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ग्रामीण आणि ओपन, त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन ग्रामीण आणि ओपन, बेस्ट बॉलर ग्रामीण अँड ओपन, बेस्ट बॅटर ग्रामीण अँड ओपन अँड मॅन ऑफ द सिरीज ती सुद्धा ग्रामीण आणि ओपन. कारण ज्यांना मिळणार बाईक अगदी दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या खेळाडूला मिळणार ती म्हणजे बायसिकल. म्हणजे प्रत्येकाला घरी घेऊन काही ना काही तर घरी घेऊन जाता येईल अशी स्पर्धा ना भूतो ना भविष्यत. अगदी या संपूर्ण स्पर्धेच्या मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करत असताना पहिले अनाउन्समेंट आम्ही करू. फायनलच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच 2 गाव ग्रामीण पोलमधनं 2 गाव 1 टीम या संघामध्ये खेळ करत असताना टीमचं नाव आहे दारावे बामणडोंगरी आणि खेळाडूचं नाव आहे मिस्टर भावेश नाईक, मॅन ऑफ द मॅच. सन्मान्य नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करणार आहोत. भावेश नाईक हा ठरलाय फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांना मिळणार हरिकन स्पोर्ट्स स्पॉन्सर्ड a branded jersey, selected sports sponsored a branded cap and an attractive trophy. Bhavesh Naik. एक जर्सी, एक कॅप आणि त्याचबरोबर SN ग्रुप दारावे आयोजित अनंत स्मृती चषकाची ही आकर्षक ट्रॉफी. वेल प्लेड भावेश, सन ऑफ अ सॉइल. याच मातीनं घडवला, याच क्रीडांगणामध्ये त्यानं खेळ साकारला आणि आज एक महाराष्ट्राचा प्रतिम कंप्लीट पॅकेज प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. यानंतर विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. तो पुन्हा एकदा नेक्स्ट अनाउन्समेंट इज ओपन खुल्या गटामधील फायनलच्या मेगा फायनलच्या मॅचमध्ये ज्यानं फुलातून खेळ साकारला. वन्स अगेन द बेस्ट कॅन्डिडेट of Maharashtra Plain Alibag, he has proven himself as a best performer of the day and a finalचा मॅचचा खुल्या गटामधील मॅन ऑफ द मॅच जाईल मिस्टर योगेश पवार, VK प्रतिष्ठान NM रायगड. 10,000 कॅश प्राइज सूरज म्हात्रे यांच्या वतीनं. त्याचबरोबर तब्बल षटकार लगावले 3, त्याच्यासाठी कॅश प्राइज 3,000 रुपये आणि प्रथमेश दादांच्या वतीनं ओनर्सच्या वतीनं संघ मालकाच्या वतीनं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन अ कॅश प्राइज ऑफ 2,000. 10 + 3 + 2 15,000 रुपयाचं कॅश प्राइज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स योगेश. रणजी पट्टू आणि सन्मान्य निलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय हा विशेष सन्मान. DY पाटील स्टेडियम मध्ये खरं तर सचिन रमेश तेंडुलकर अकॅडमीमध्ये ॲज अ कोच, अ फिटनेस कोच, फील्डिंग कोच अँड अ फिटनेस ॲथलेट. द नेम इज योगेश पवार, मॅन ऑफ द मॅच. 17 चेंडू 36 धावा, मॅग्निफिसंट नॉक, अ मॅच विनिंग परफॉर्मन्स. गुड लक योगेश अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी ॲज वेल. The next announcement is बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि ग्रामीण मला वाटतं ग्रामीण पोलमधनं पुन्हा एकदा या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जाईल. तो म्हणजे धारावी बामणडोंगरी या टीमचा शुभम पाटील. शुभम, टीमचं नाव आहे बामणडोंगरी आणि बामणडोंगरी या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू शुभम पाटील. ही कॅन बॅट, ही कॅन बॉल अँड ही कॅन फील्ड ॲज वेल. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. सन्मान्य श्रीकांतजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करतोय शुभम पाटील यांचा विशेष सन्मान. बेस्ट फिल्डर फ्रॉम ग्रामीण पोल. एकदा जोरदार टाळ्या फिल्डरसाठी.
खुल्या गटामधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक टीमचं नाव आहे व्ही के प्रतिष्ठान NM रायगड. And guess who will be the best fielder of the tournament open, All India Open? Who will be? Mr. Vicky Bhoir, best fielder of the tournament. विकी, अभिनंदन. विकी असा एकमेव खेळाडू आम्हाला पाहायला मिळाला जो तिन्ही टीमच्या खरं तर म्हणजे तीनही फॉर्मॅटमधनं जो जिंकलाय आणि तो फक्त जिंकलाय. एकदा जोरदार त्याला विकी भोईरसाठी. सन्माननीय बालाराम म्हात्रे यांना विनंती करू की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही विशेष सन्मान करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स विकी, वन्स अगेन विथ अ स्माइलिंग फेस. त्याचं फॉर्च्यून आहे, त्याची छोटी चिरंजीवी. नुकताच तो बाबा सुद्धा झाला आणि तिचे फॉर्च्यून्स आज त्याच्या समवेत आहेत. आज बेस्ट फिल्डर हे नामांकन त्याला जात आहे. त्याच्यानंतर आम्ही अनाऊन्समेंट करतोय पर्पल कॅप, आणि पर्पल कॅप दिली जाते ती म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाजाला. या लिस्टमध्ये अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. ग्रामीण पोलमधनं एक खेळाडू ज्याच्या नावे 4 विकेट्स आम्हाला पाहायला मिळाले. टीमचं नाव आहे अनंत म्हात्रे धारावे टीम, आणि खेळाडूचं नाव आहे नवी मुंबईचा महाराष्ट्राचा 360 मिस्टर धीरज भोईर. संतोषजी भोईर यांना, संतोषजी म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते 4 विकेट, ब्रँडेड शूज अँड अ ट्रॉफी धीरज भोईर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. डावखोऱ्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज. आणि सो नेक्स्ट अनाउन्समेंट इज हायेस्ट रन गेटर म्हणजेच ऑरेंज कॅप. या लिस्टमध्ये सुद्धा अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. हे सुद्धा नामांकन जाईल. ग्रामीण पोलमधनं टीमचं नाव पुन्हा एकदा अनंत अण्णा म्हात्रे धारावे. तब्बल या खेळाडूच्या नावे आहेत 126 धावा. अँड द नेम इज once again a fearless approach Mr. भावेश नाईक. एक बॅट सुद्धा आहे. AA स्पोर्ट्स च्या माध्यमातून आकाश तारेकर कदाचित ब्रँड अँबॅसेडर आहेत. AA स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपण एक बॅट आणि एक ट्रॉफी देतोय. आम्ही माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या खेळाडूचा गुण गौरव आपण करायचा आहे. या खेळाडूनं तब्बल 126 धावा पटकाविल्या आणि या खेळाडूनं पुन्हा एकदा नेहमीच उत्कृष्ट खेळ करत एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा भावेश नाईक साठी. सो नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करू. ग्रामीण बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ग्रामीण पोल. मगाशी आम्ही जो उल्लेख केला त्या लिस्टमध्ये सुद्धा 2-3 नावं होती. आता आपण उल्लेख करतोय ओपन खुल्या गटामधील संघातील उत्कृष्ट खेळ साकारणारा उत्कृष्ट गोलंदाज, अ बॉलर विथ बेस्ट एनालिसिस अँड अ बॉलिंग फिगर्स, 3 विकेट्स इन अ सिरीज, अँड द नेम इज VK प्रतिष्ठान NM रायगड टीमचा मिस्टर A4 अंगद पाटील. अंगद पाटील बेस्ट बॉलिंग एनालिसिस, 3 विकेट्स in the tournament
an economical bowling spell with his bowling skill and art. इनामपुरी एक्सप्रेस मिस्टर अंगद रायगडचा एक शिल्लेदार सन्मान्य स्वप्नील म्हात्रे यांना आम्ही विनंती करू की या आपण आपले शुभ हस्ते आम्ही करतोय हा सन्मान. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खुल्या गटामधील अंगद पाटील हा ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. आणि ग्रामीण पोल मधनं गोलंदाज आहे ज्याला पर्पल कॅप हे नामांकन मिळालं आणि तोच आहे ऑन द टॉप ऑफ द टेबल विथ हायेस्ट लीडिंग विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीण पोल मिस्टर धीरज भोईर. स्वतः सूरज दादा येतील पुढे. सूरज दादांच्या शुभ हस्ते आपण करतोय उत्कृष्ट गोलंदाज 4 विकेट्स आणि इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल मिस्टर धीरज भोईर विथ हिज मॅजिकल बॉलिंग. सो नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करणार आहोत ती म्हणजेच उत्कृष्ट फलंदाज. किती बक्षीस ना सुनील पाटील सर विचार करत असतील की पूर्वी इतकं नव्हतं 1-2 बक्षीस आणि मग लवकर उरकायचं बक्षीस वितरण. सोला बरीच बक्षिसं आहेत. आयोजन कमिटीचा पुन्हा एकदा आभार. बेस्ट बॅटर या फलंदाजानं तब्बल 59 धावा खुल्या गटामध्ये ज्यानं कुटून काढल्या. चांगले नॉक खेळले, चांगली साथ दिली, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली. वन्स अगेन एक असा खेळाडू ज्यानं पुन्हा एकदा मी म्हणेन स्वतःला स्वतःचं प्रदर्शन आणि स्वतःच्या खेळातली गुणवत्ता सादर केली. खुल्या गटामधील बेस्ट बॅटर गोज टू VK प्रतिष्ठान NM रायगड टीमचा पॉवरफुल स्ट्रायकर ओपनिंग स्पेशालिस्ट मिस्टर अमित नाईक. 59 रन्स विथ द बॅट. आणि खुल्या गटामधील उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन गोज टू मिस्टर अमित नाईक. एकट घरचा हा खेळाडू, एक छोटंसं गाव आणि आज त्या गावातून खरं तर हा शिल्लेदार इथे पोहोचलाय. खुल्या गटामध्ये त्याच्या नावाचा दबदबा आम्ही पाहिला. आपण पाहतोय AS स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक बॅट, एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आणि स्वर्गीय अनंत स्मृती चषकाचा बेस्ट बॅट्समन खुल्या गटामधील खेळाडू ठरलाय. द नेम इज मिस्टर अमित नाईक. सर मी सन्मान्य रुपेश दादांना मी विनंती करू आपण दोघांनी आलात तरी चालेल या फ्रेममध्ये. प्लीज जॉईन विथ अस. संयुक्त पुरस्कृत आम्ही हा सन्मान करणार आहोत. या आपण दादा फ्रेममध्ये आमचे 2 मान्यवर आम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅटचं ब्रँडिंग आहे त्यामुळे बॅटवर काय लोगो आहे, काय नाव आहे, AS स्पोर्ट्स. आकाश तारेकर ब्रँड एम्बेसिडर AS स्पोर्ट्सच्या माध्यमातून अमित नाईक फ्रॉम ओपन पोल. अँड द नेक्स्ट अनाउन्समेंट बेस्ट बॅट्समन फ्रॉम ग्रामीण पोल. या खेळाडूनं 64 धावा उभारल्या आणि स्पर्धेमध्ये एक स्मॉल साईज डायनामाइट म्हणून अफलातून खेळ ज्याचा आपण पाहिला. छोटा बांधा परंतु खेळ त्याचा अप्रतिम एक्सप्लोजिव्ह आम्ही पाहिला. अनंत अण्णा म्हात्रे प्लस दारावे प्लस बामण डोंगरी. आर्यन नाईक ठरलाय बेस्ट बॅट्समन 64 रन्स विथ द बॅट. आर्यन नाईक त्याचा बांधा आम्ही पाहिला तर छोटा बांधा परंतु बडा धमाका करने वाला. AS स्पोर्ट्स चेंबूर चे आमचे खरं तर दीपक दादा शिंदे यांच्या वतीनं आर्यन वेल प्लेड अँड गुड लक फॉर द नेक्स्ट जर्नी ॲज वेल. आम्ही प्रथमेश दादांना विनंती करू की आपण पुढे यावं. या खेळाडूचा सन्मान आपण करावा. याचा खेळ बहरत चाललाय. आज आर्यन नाईकसाठी टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. स्पर्धेमध्ये एक अर्धशतक आणि एक मॅच विनिंग नॉक आपण पाहिला. गुड लक अँड खरं तर आपण पुन्हा एकदा पुढच्या वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण 2 बक्षिसं म्हणजेच सेकंड प्राइज आणि फर्स्ट प्राइज दोन्ही पोलमधनं. त्या अगोदर काही विशेष सन्मान आपण करणार आहोत.
चला काही संकल्पनेमध्ये आपण थोडासा फेरबदल केला आहे. क्रिकेटला नेहमीच डेव्हलप करताना आपण खरं तर इनोव्हेशनसाठी ओळखलं जाते ती नवी मुंबई, क्रिएटिव्हिटीसाठी ओळखली जाते ती नवी मुंबई. आणि नवी मुंबईच्या धारावे या गावाच्या वतीनं अर्थातच स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा अविरत अशीच इथून पुढे मात्र उत्तरोत्तर मात्र वाढत राहील. या स्पर्धेची उंची मात्र वाढत राहील. त्याच्यामुळेच आयोजकांच्या वतीनं सन्माननीय सूरजजी म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे मिस्टर 360 धीरज भोईर यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं ही संकल्पना आम्हाला पाहायला मिळते. म्हणजे काय तर रबर बॉलच्या या संकल्पनेमध्ये ज्यांनी त्या सीझनमध्ये खरं तर टेनिस बॉलच्या फॉर्मॅटमध्ये उत्कृष्ट खेळ केला अशा दोन टीम्सना ज्या आहेत ऑन द टॉप ऑफ द टेबल गुणतालिकेमध्ये अशा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या दोन्ही टीम्सना आपण सन्मानित करतोय. खरं तर या अगोदर अशी संकल्पना आम्ही नगरसेवक चषकामध्ये पाहिली होती. आता ही संकल्पना पुन्हा एकदा रुजू होतीये ती स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये. आणि पहिलं नामांकन जातंय 2024-25 या टेनिस बॉल सीझनमध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल गुणतालिकेमध्ये नवी मुंबईचा खेळ आणि त्या खेळामध्ये सर्वोत्कृष्ट टीम नवी मुंबईच्या खरं तर खेळामध्ये सर्वोत्कृष्ट टीम हे नामांकन जातंय नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या गुणतालिकेनुसार. आणि सर्वोच्च पदावर आहे मच्छिंद्र स्मृती टीम धारावे. सर्व टीम्स कॅप्टन सचिन नाईक, विकी भोईर, धीरज भोईर, दीपक ठाकूर, भावेश नाईक, सुमुख, कामेश, सर्वांनी या प्लीज एक 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 करून सर्वांनी या. यंगस्टर एक्सपिरियन्स सर्वांनी या. सर्वांचा सन्मान आम्ही करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करू की आपण शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. विकी भोईर हा सन्मान स्वीकारतील. धीरज भोईर नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या गुणतालिकेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळ साकारणारा संघ मच्छिंद्र स्मृती धारावे. मच्छिंद्र दादांच्या अनेक आठवणी पुन्हा एकदा जागृत होतील. त्यांचं फिटनेस, त्यांचं खेळातली कोचिंग, सचिन नाईक मिस्टर क्रिकेट त्यांच्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या गुणतालिकेनुसार द टीम ऑफ द इयर, टीम ऑफ द सीझन 2024-25 and the name is मच्छिंद्र स्मृती टीम धारावे नवी मुंबई. त्यानंतर द्वितीय क्रमांकावर विराजमान असलेली टीम आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या टीमचे आम्ही अनाउन्समेंट जरूर करतोय परंतु त्या खरं तर नामांकन स्वीकारण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी येतील. टीमचं नाव आहे टीम कुमार 11 तुर्भे. त्यांचे प्रतिनिधी मात्र ऑन द वे आहेत. त्यानंतर आम्ही खरं तर दोन प्रीमियर लीग या गावामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. एक डे फॉर्मॅटमध्ये धारावे गाव प्रीमियर लीग आणि एक नाईट फॉर्मॅटमध्ये धारावे प्रीमियर लीग अशा दोन संकल्पना 2025 मध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि सर्वप्रथम आम्ही खरं तर DGPL डे फॉर्मॅटमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या मी म्हणेन धारावे गाव प्रीमियर लीगमध्ये टीमला आम्ही इन्व्हाइट करू. मंदार नाईक आणि कॅप्टन धीरज भोईर. अद्वित 11 ह्या टीमचं नाव. मंदार नाईक आणि कॅप्टन धीरज भोईर सन्मानाचा स्वीकार करतील. DGPL डे फॉर्मॅटमध्ये उत्कृष्ट खेळ करणारा आणि त्या मंदार नाईक आहेत, ऑन द वे आहेत. मला वाटतंय त्याचे चिरंजीव आहेत. चिमुकला आला आमच्या समवेत. बाबा नाही आहेत. व्हॉट्स हिज नेम? द्वित 11 हा संघ आम्हाला पाहायला मिळाला. ट्रॉफीचा सन्मान स्वीकारत असताना धारावे गाव प्रीमियर लीग चॅम्पियन 2025 द्वित 11 धीरज भोईर कॅप्टन होते. मंदार नाईक आपल्याला पाहायला मिळाले. अगदी या टीमच्या ऑन बिहाफ हा सन्मान स्वीकारत असताना ही हॅज अ स्मॉल यंग किड कलेक्टिंग ऑन बिहाफ ऑफ हिज डॅड. अँड द नेक्स्ट अनाउन्समेंट इज DPL नाईट स्पर्धा गाजवली आणि धारावे स्ट्रायकर्स टीमचं नाव and the owner name is Mr. स्वप्नील म्हात्रे, सागर म्हात्रे, आकाश म्हात्रे आणि त्याचबरोबर कॅप्टन धीरज भोईर. पुन्हा एकदा धीरज भोईर चमकला इथे
स्वप्नील म्हात्रे आम्हाला पाहायला मिळालेत. ऑन बिहाफ स्वप्नील म्हात्रे, सागर म्हात्रे, आकाश म्हात्रे टीमचे ओनर, मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड विल नॉट टेक मोर टाइम. आम्ही पेशंट्स तुमचे चेक करतो, यानंतर आम्ही चला रसिक प्रेक्षक वाट बघतायत की चिठ्ठ्यांद्वारे लकी ड्रॉ. चला थोडं फेरबदल आपण करतोय पुन्हा एकदा. ग्रामीण पोल द्वितीय क्रमांक आणि ते क्रमांक जातंय अनंत स्मृती चषक. या स्पर्धेमध्ये अनंत म्हात्रे अर्थातच याच नावानं आपल्याला संघ पाहायला मिळाला. लेट मेमोरियल अनंत म्हात्रे आयकॉन खेळाडू आम्हाला पाहायला मिळाला. एकतर केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम जो आज उपस्थित नव्हता परंतु त्यांनी मात्र उपस्थिती दाखवली, खेळ चांगला साकारला आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारतील ते म्हणजेच अनंत म्हात्रे टीम. चला धारावी संघाचे शिल्लेदार सर्वांनी या. धारावी टीम शिल्लेदार सर्वांनी या प्लीज. भावेश नाईक, सुमुख, विकी, OLX हे नाव फार सुंदर आहे, कधी न विसरणार आहे. दीपक ठाकूर, सोहेल नाईक, विकी भोईर, a cash prize of 20,000 and an attractive trophy. आम्ही चला ही आकर्षक ट्रॉफी आकर्षक शिल्पकारानं फार छान ही कलाकृती साकारलेली आहे. सर्वच आम्ही मान्यवरांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ महादेवजी म्हात्रे, आम्ही सुनीलजी पाटील, त्याचबरोबर आमचे सन्मान्य श्री प्रथमेश दादांना आम्ही विनंती करू की आपणही या फ्रेममध्ये या प्लीज. Many congratulations, Abhinandan. A cash prize of 20,000 and a trophy. Many congratulations team अनंत स्मृती टीम 11 चे सर्व शिल्लेदार. त्यानंतर चॅम्पियन टीमचं नाव आहे ग्रामीण पोल मधनं 2 गाव 1 संघ. द नेम इज टीम मच्छिंद्र स्मृती दारावे आणि जीवदानी बामणडोंगरी. चला आर्यन, कॅन यू जॉईन विथ अस प्लीज. टीममेट्स तुम्ही आहात विजेते शिल्लेदार 2 गाव 1. चला आपण या, सर्वांनी या. आर्यन नाईक, आदित्य पाटील, शुभम पाटील, कल्पेश ठाकूर, सर्वांनी या. अभिनंदन. विजेते ठरलेत ग्रामीण पोल मधनं स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे स्मृती चषक 2025. अ कॅश प्राइज ऑफ 40,000 अँड अ ट्रॉफी. अ मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स संयुक्त संघ जीवदानी बामणडोंगरी अँड मच्छिंद्र स्मृती टीम दारावे. ओपन खुल्या गटामधील द्वितीय पारितोषक रनर अप टीम. द टीम नेम इज MUCC टीम ओडिसा. ऑल द मेंबर्स जे कोणी आज उपस्थित असतील सर्वांनी या प्लीज. मेक इट लिटिल फास्ट. अ कॅश प्राइज ऑफ 50,000 अँड अ ट्रॉफी. चला टीम ओडिसा सर्वांनी या. ऋतिक पाटील तुमचा संपूर्ण संघ. शेवटच्या टप्प्यामध्ये अपयश आलं and this is very unfortunate in the game of cricket when we talk about loss at losing side. परंतु
इथे मात्र एक बक्षीस घेऊन जाणार. कॅश प्राइज ऑफ 50,000 अँड अ ट्रॉफी. आम्ही सूरज दादा म्हात्रे, स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे आर्किटेक्ट, सर्व शिल्लेदार आम्हाला पाहायला मिळत आहेत. ऋतिक पाटील संपूर्ण संघ, MUCC टीम ओडिसा. द्वितीय क्रमांक, कॅश प्राइज 50,000 रुपये. टीमचे ओनर अन्वी अंजू यांचेही मनापासून आभार, ज्यांनी संघ लॉन्च केला. And this time it's hard luck, but next time many good lucks from our side. ऋतिक पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. कॅश प्राइज ऑफ 50,000 and a trophy. So we have 2 prizes left with us. आपल्याकडे आता फक्त 2 बक्षिसं असणार आहेत. एका बाजूला मॅन ऑफ द सिरीज साठी ती बाईक कुणाला खुणवते, त्या बायसिकल्स कुणाला खुणवतायत. आणि चॅम्पियन टीम तुम्हाला ठाऊकच आहे, VK प्रतिष्ठान नवी मुंबई रायगड या टीमनं विजेतेपद मिळवलं आहे. सो विल नॉट टेक मोर टाइम. धीरज, कॅन वी मूव ऑन अँड अनाउन्स ॲज चॅम्पियन टीम, राईट? चला, बाईक आपण सर्वात शेवटी डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, म्हणजेच वी विल कीप इट लिटल सिक्रेट. सो मॅन ऑफ द सिरीजच्या या रेसमध्ये अनेक खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 दिवसामध्ये 7 हाफ सेंचुरीज आम्हाला पाहायला मिळाल्या. 4-5 फलंदाज असे आम्हाला पाहायला मिळाले ज्यांनी 40+ धावसंख्या उभारली. मॅन ऑफ द सिरीजचे हे नामांकन, सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी एक नियम होता, तो म्हणजे असा की मॅन ऑफ द सिरीजची ही बाईक ज्या खेळाडूला जाईल आणि या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जो खेळाडू असेल त्याला मात्र आपण नाराज करणार नाही. ज्याला बाईक जाईल त्याच्या व्यतिरिक्त त्या खेळाडूला आपण देणार आहोत एक बायसिकल. म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 नामांकन आहेत. सो आय विल स्टार्ट फ्रॉम बॉटम. मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन या संपूर्ण तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक फलंदाज ज्याच्या बॅटमधनं आम्ही 83 धावा पाहिल्या आणि 83 पॉईंट सहित तो ऑन द टॉप ऑफ द टेबल आम्हाला पाहायला मिळाला आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल, मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल जाईल. खेळाडूचं नाव आहे दिनू कांबळे, टीमचं नाव आहे MUCC ओडिसा. आम्ही दिनू कांबळे यांना विनंती करू, आपण जर असाल तर लवकर या. मॅन ऑफ द सिरीज या रेसमध्ये ऑन सेकंड रँक आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे दिनू कांबळे विथ द बॅट 83 रन्स. त्याचबरोबर या मॅन ऑफ द सिरीजसाठी 5,000 रुपये कॅश प्राइज सुद्धा होतं आणि ते 5,000चं कॅश प्राइज सुद्धा मिळणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात आम्हाला पाहायला मिळाली आणि हे 5,000 रुपये पुरस्कृत करणारे टिका फ्लेम रेस्टॉरंटचे ओनर सुजित बोकरे, अर्थातच फ्रॉम इंग्लंड, आज यानं स्पर्धेला एन्जॉय केलं आणि आपल्या स्पर्धेला योगदान दिलं. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. खेळाडूचं नाव आहे दिनू कांबळे. आम्ही सन्माननीय बालारामजी म्हात्रे यांना विनंती करू की आपण पुढे यावं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स दिनू फॉर दिस वंडरफुल गिफ्ट. बायसिकल, अ बॅट, SA स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर जुईनगरचे, त्यांच्या माध्यमातून ही एक बॅट, एक बायसिकल अँड अ कॅश प्राइज ऑफ 50,000. अ प्रोफेशनल क्रिकेटर दिनू कांबळेसाठी एकदा जोरदार टाळ्या.
अभिनंदन. दिनू विल हॅव स्मॉल चॅट विथ यू. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान तुम्हाला काय सांगता येईल, हाऊ यू एक्सप्रेस? टुर्नामेंट खूप छान होती, खेळायला मजा आली. धीरजने खूप छान आयोजन केलं आणि खेळायला छान आणि मॅच फायनल मॅच पण खूप छान झाली. अभिनंदन अभिनंदन. चला खुल्या गटामधील विजेत्या संघाला आम्ही इन्व्हाइट करतोय. टीमचे पुरस्कर्ते इथेच आहेत, प्रथमेशजी पाटील, आणि टीमचं नाव आहे विक्रांत केने प्रतिष्ठान, टीम नवी मुंबई रायगड. हे सर्व शिल्लेदार अक्षय पवार, योगेश पवार, अंगद पाटील, मयूर वाघमारे, चैतन्य, प्रसन्न पाटील, सर्व शिल्लेदार आम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्वांना आम्ही विनंती करू. मयूर तूच आहेस. विकी ऑन बिहाफ अंगद, कोण बोलेल? चला या समोर या इकडे. अंगद, कशी वाटली आमची स्पर्धा? नवी मुंबईची आणि पहिल्यांदाच बाईक जिंकलात सुद्धा. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला आणि पुन्हा एकदा रायगडचा दबदबा, रायगडची दादागिरी याही मैदानावर पाहायला मिळाली. सुंदर खेळ झाला, कसं वाटतं? नक्कीच स्पर्धा तर खूप छान होती. इथे खेळण्यासाठी आपण पाहत होतो वेगवेगळ्या फॉर्मॅटने जे टुर्नामेंट्स आयोजन केलं होतं. ऑर्गनायझर असेल, धीरज असतील, सर्व दादा अनंतदादा यांच्या स्मृतिदिनांत तर खूप छान स्पर्धा होती. आणि जो आम्ही पहिला टायटल जो जिंकला आहे तर नुसता तो रायगडचा नाही, कारण की त्या संघामध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान आणि NM रायगड ग्रामीण म्हणजे NM म्हणजे हा नवी मुंबई आहे. तर नवी मुंबईचे सुद्धा प्लेयर आमच्या संघामध्ये खेळतात. तर आम्ही त्या संघाला आम्ही म्हणजे रायगडचे प्लेयर आणि नवी मुंबईचे प्लेयर म्हणून हा नाव दिलं आहे. तर असेच आम्ही जे ग्रामीणचे आपले सर्व स्टार प्लेयर असतील, कोणी असेल, त्या सर्वांना एकत्र करून हा जो संघ बांधला आहे आम्ही, आणि त्याच्यासाठी हे सर्व जे प्लेयर सपोर्ट करतायत तर त्यांचा सर्वांचा आभार मानतो. आणि इथे खूप छान जी स्पर्धा होईल, धीरज भोईर असेल आणि त्यांच्या सर्व कमिटीने जे भरवले आणि इथे खेळण्यासाठी आम्हाला संधी दिली, तर त्यांचा आभार मानतो. शेवटचा प्रश्न, प्रथमेश दादांची इन्व्हॉल्वमेंट टीममध्ये कशी असते आज होणं? नक्कीच प्रथमेश दादांची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही जर विचारलं गेलं तर नेहमीच म्हणजे संघ आणि संघामध्ये प्लेयर कोणतेही असो त्यांचा नेहमी एक असतो. जर आपण खेळण्यासाठी कुठे जातो तर ठीक आहे, म्हणजे खेळायचं आहे तर कुठे पण केला, प्लेयर कोणीही असो त्यांचा नेहमीच जे आपले सर्व ग्रामीणचे खेळाडू असतील नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. तुम्ही कुठेही बघा, पहिल्यापासून आपण बघतो विक्रांत केने प्रतिष्ठान या संघामध्ये आम्ही आता भरपूर वर्षापासून खेळतोय आणि एवढा त्यांचा जो आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे तर त्यांचासुद्धा आभार मानतो की वर्षानुवर्षे त्यांचा विश्वास जो आमच्यावर असा आहे यापुढे असा राहावा. धन्यवाद. शुभेच्छा असतील अंगद आणि तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि पुन्हा एकदा विके प्रतिष्ठानसाठी. चला, आणि खरं तर रँकिंगमध्ये द्वितीय क्रमांक ज्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जी गुणतालिका काढली गेली, द्वितीय क्रमांकावर विराजमान असणारे आमचे खरं तर नवी मुंबईचे स्टार खेळाडू कुमार 11 टीम तुर्भे, कॅप्टन भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई अँड अ होल टीम. सर्वांनी या प्लीज. चला, भूषण पाटील, तुमचा संपूर्ण संघ जर का उपस्थित असेल सर्वांनी या. वन्स अगेन थँक यू सो मच भूषण अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बिंग अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट. या संघामध्ये नवी मुंबई हा संघ खेळ करताना पाहायला मिळाला. नमित पाटील, राहुल कांबळे असे यंग स्टार, यंग ब्रिगेड खेळाडू. भूषण पाटील यांच्याकडे आम्ही माईक सुपूर्त करू, त्यांना आम्ही जरूर विचारू की संपूर्ण स्पर्धा भूषणने कशी एन्जॉय केली. भूषण, नवी मुंबईचं एक खरं तर विशेष म्हणजेच काय तर नवी मुंबईनं नेहमीच काहीतरी नवीन दिलं. आता यावर्षी नवीन संकल्पना आणि नवीन संकल्पनेसोबत नवीन इनोव्हेशन पाहायला मिळाले. 3 फॉर्मॅट वेगवेगळे होते. तू कसं एन्जॉय केलंस या स्पर्धेला आणि एकंदरीत ॲज अ ऑर्गनायझर म्हणून तू नेहमीच स्पर्धा आयोजन करत असतोस, ॲज अ प्लेयर म्हणून तू खरं तर संपूर्ण भारतभर क्रिकेट खेळ पाहिलास सुद्धा. या खेळाबद्दल, आयोजन कमिटीबद्दल आणि युवा आहेत सूरजदादा म्हात्रे आणि इस्पेशली धीरज भोईर यांची संकल्पना, 3 वेगवेगळे फॉर्मॅट, एकंदरीत धारावीचं क्रिकेट आता डेव्हलप झालं आहे, तुला काय सांगता येईल? नक्कीच मी दरवर्षी सांगतो न यावर्षी देखील सांगेल, जर रबर बॉलचं सर्वात अप्रतिम आयोजन कोण करत असेल तर धीरज भोईर. मेन म्हणजे ऑर्गनायझेशनपेक्षा डिसिप्लिन. कुठलीही टीमला मुभा देत नाही तो. जर तुम्ही लेट येत आहेत त्यांना पेनल्टीज आणि सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता किती प्रामाणिकपणे आहे. रबर बॉलमध्ये अशा टुर्नामेंट्स खूप कमी होतात
जिथे का मला वाटतं एका टेबलवर पण टुर्नामेंट होतात रबर बॉलचे. बट धीरज भोईर तो करून दाखवतो. स्वतः क्रिकेटर आहे आणि त्याला माहिती आहे की काय गरज आहे. सो सूरजदादांनी ते नेहमीच ह्या गोष्टी करत आल्यात आणि अशाच रीती तुम्ही करत राहा. आणि हा फॉर्मॅट देखील झाला पाहिजे. अजून एक फॉर्मॅट माझी इच्छा असेल की तालुका क्रिकेटचा देखील आपल्या नवी मुंबईचे तालुक्याचा जो फॉर्मॅट आहे त्याला देखील इम्प्लिमेंट करा, जेणेकरून चांगले चांगले खेळाडू आज बाहेर येतील. भिवंडीचं क्रिकेट, सिटी क्रिकेट तुम्ही पाहू शकता, त्यानंतर रायगडचं क्रिकेट तुम्ही पाहू शकता. एवढे सारे बंच ऑफ प्लेयर्स काय येत आहेत. पाठचे 10 वर्ष तुम्ही पाहिले त्यांच्यावर बंच ऑफ प्लेयर्स काय आहेत, जे रायगडचे 4 रायगडच्या चांगल्या टीम होतात, आपली नवी मुंबईची एकही देखील होत नाही. तर त्याचं जर प्रत्यक्ष पुढच्या वर्षी जर तुम्ही केलात की नवी मुंबई तालुक्याचे सर्व टीम्स 8 टीम्स एकत्र येऊन खेळले, सर ते देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असेल. आणि थँक्यू दादा, असंच आयोजन करत राहा आणि आपल्या सर्व खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत जा. आज NM रायगड टीम जिंकली, त्यांना देखील शुभेच्छा. माझीच टीम आहे, मी पण त्यांचाच एक सदस्य आहे. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन. खूप मेहनत केली या टीमच्या मागे. अंगदने, मयूरने खूप मेहनत आहे त्यांची आणि अशाच रीतीने अशाच टायटल जिंकत राहा. म्हणजे मला देखील टी व्हीवर बघताना जरा आनंद होईल की आज आपली पोरं चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळत आहे. आणि ग्रामीण टीमला का ते अग्रस्तरी आहेत, मच्छिंद्र स्मृती धारावे ते दिसतंय. त्यांचं असंच लक, असंच त्या रीतीने जेवढं 10 वर्ष, जसं तुर्भेगाव क्रिकेटचं 35 वर्ष राज्य होतं टेनिस बॉल क्रिकेटवर, प्रवीण पाटील, कुमार दादा, त्याच्यानंतर आमचे लेदर क्रिकेटर साईनाथ पाटील ज्यांनी झहीर खानबरोबर क्रिकेट खेळलं आणि आज त्यांचा वारसा आम्ही चालवला आहे. असं धीरज भोईर, विकी भोईर आज तर यंग आहेत, यंग ब्रिगेड आहे, पण येणारे खेळाडू देखील त्यांचे तेवढे चांगले आहेत. पुढे येणारे जर राजेश सर असतील, त्यांचं पावलावर सचिन नाईकने पाऊल ठेवलं, सचिन नाईकच्या पावलावर विकी, धीरज, भावेश नाईक असे सगळे खेळाडू डेव्हलप होत आहेत. तर त्यांचं देखील क्रिकेट बघून धारावी क्रिकेटचे सर्वच खेळाडू असेच रीते पार पडावं. कारण की धाराव फक्त मला वाटतं अंडरसाठी ओळखला जायचा, आज मात्र पूर्ण महाराष्ट्रभर धारावीची चर्चा आहे. कारण की त्यांची मेहनत आहे, त्यामागे त्यांचं क्रिकेट आहे, त्यांची मेहनत आहे. रोज ते प्रॅक्टिस करतात, 12ही महिने त्यांचं क्रिकेट चालू असतं, त्यामुळे त्यांचं ते फल आहे. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन त्यांना देखील. आणि जेवढे संघ, जेवढे खेळाडू इथं आले, पार्टिसिपेट केले, त्यांना देखील थँक्यू सो मच आल्याबद्दल, आमच्या धीरजच्या टुर्नामेंटच्या, दादांच्या टुर्नामेंटची शोभा वाढवल्याबद्दल. थँक्यू सो मच. का आहे हा कोहिनूर ऑफ नवी मुंबई, त्याचं प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळालं. शेवटचं नामांकन, त्याच्यासाठी झालेली ही संपूर्ण गर्दी, त्या अगोदर लकी ड्रॉ. चला, आम्ही प्रथमेश दादांच्या शुभ हस्ते खरं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून एका प्रेक्षकाला मिळणार, ती म्हणजेच बायसिकल. आता ही बायसिकल कुणाला खुणावती आहे, कुणाला मिळणार, कोण आहे नशिबाचा तो शिल्लेदार. सर्वच म्हणतील मला भेटू दे. नाव आहे रवी शंकर. रवी म्हणजे सूर्य आणि शंकर म्हणजे खुद्द देवता. क्या बात आहे, बॉल बॉय, अभिनंदन. हो, क्या बात आहे, काय थाटमाट आहे. राजेशाही स्पर्धा राजेशाही पद्धतीनं खरं तर संपन्न होताना आम्हाला पाहायला मिळते. अशी स्पर्धा न भूतो न भविष्यते. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीजची बाईक कोणाला जाईल त्याचे अनाउन्समेंट आम्ही करतोय. या रेसमध्ये अनेक खेळाडू आम्ही पाहिले, अनेक खेळाडूंनी अर्धशतकं झलकवली. संपूर्ण स्पर्धेमध्ये विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्याचं डॉमिनन्स आम्हाला पाहायला मिळालं. एक असा खेळाडू ज्याचे नावे जाईल, ही या स्पर्धेची खरं तर विशेष आकर्षण ठरलेली दुचाकी बाईक. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतभरामधील अगदी निवडक आणि स्टँड आउट परफॉर्मर्स असे अनेक खेळाडू खेळले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यांची मेहनत या खरं तर स्पर्धेमध्ये ज्यांचा परफॉर्मन्स झाला त्या सर्वच खेळाडूंना आपण गुणगौरवित केलं. शेवटचं हे नामांकन आपण देणार आहोत. शेवटचं नामांकन आपण देऊ तत्पूर्वी आम्ही या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सूरजदादा म्हात्रे हे थोडं आभार प्रदर्शन करतील. हे फार महत्त्वाचं असणार आहे. 1-2 मिनटं आम्ही सूरजदादांना विनंती करू की 1 मिनटं
या आपण वर तिथेच. ओके, नो प्रॉब्लेम. माईक हँडओव्हर द्या. माईक द्या त्यांच्याकडे. माईक द्या. सो दारावकरांनो, होतं ना काहीतरी नवीन? आतापर्यंत असं पहिलं आधी बघितलं होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही, कारण इथे आहे इनोव्हेशन. या स्पर्धेमध्ये पाहूया सूरज म्हात्रे यांच्याकडे आम्ही मायक्रोफोन सोपवते. कसं सांगतील आम्हाला दिवसभरामध्ये 3 दिवस ही संपूर्ण मेहनत आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी संपन्न झाली. इथे प्रत्येक घटकाची मेहनत होती. काय सांगता येईल एकंदरीत तुम्हाला? खूप खूप धन्यवाद सर्वांचं. असाच सहकार्य, असंच प्रेम करत राहा. त्यानंतर या मालिकेत, या चषकामध्ये आम्हाला पाठीराखे म्हणून मयूर दादा यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं, याच्यासारखं सहकार्य कोणीच केलेलं नाही आहे. आणि दादा नेहमी आमच्या पाठीशी असतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व होतं आहे. आणि प्रेक्षक रसिक आहेत, लहान मुलं आहेत, खेळाडू आहेत. या मातीत मोठमोठे खेळाडू घडत आहेत, ह्याचाही मला अभिमान आहे. या मातीत घडलेले खेळाडू भारत देश खेळोय ही माझी इच्छा आहे आणि ही लवकरात लवकर पूर्ण करेल. विक्की भोईर, भावेश नाईक, धीरज भोईर, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि ज्याची मेहनत चला शेवटचे अनाउन्समेंट आपण करूया. सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि शेवटचे अनाउन्समेंट आम्ही करतोय. मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, मॅन हू कॉन्ट्रीब्युटेड विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, विथ हिज कीपिंग स्किल्स, ऑल 4 डिपार्टमेंटमध्ये अप्रतिम खेळ साकारणारा खेळाडू, गुणतालिकेमध्ये ऑन द टॉप ऑफ द टेबल, 126 रन्स विथ द बॅट, 2 विकेट्स विथ द बॉल आणि अफलातून फिल्डिंगचं ॲथलेटिसिझम. हे बक्षीस जाईल ग्रामीण पोलमध्ये आणि खेळाडूचं नाव आहे, हु विल बी? एनी गेसेस? भावेश नाईकचं सुद्धा नाव आहे या रेसमध्ये. देर इज वन मोर नेम, देर इज ओनली नेम, अँड द वन अँड ओनली मिस्टर भावेश नाईक. 126 runs, 2 wickets, 136 points in a whole tournament. ज्याची राहिली दादागिरी, ज्याचं राहिलं डॉमिनन्स, ज्याचं राहिलं वर्चस्व, ते तो खेळाडू आहे भावेश नाईक. क्या बात है, क्या बात है. अभिनंदन भावेश, अभिनंदन भावेश, अभिनंदन. या स्पर्धेचा किंग राजा ठरलाय तो भावेश नाईक. भावेश, कॅन यू जॉईन विथ मी प्लीज? भावेश मायक्रोफोन द्या. भावेश, हॅलो. आपल्याकडे आता एक 5 मिनिटांचा आपण इंटरव्ह्यू कव्हर करतोय. भावेश, टेनिस क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खरं तर विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये यावर्षी तुझी बॅट चमकली. उरणच्या 2 स्पर्धेमध्ये तू चमकलास, तिथे तुला बाईक मिळाली. परंतु घरच्या स्पर्धेमध्ये, घरच्या क्रीडांगणावर जेव्हा बाईक मॅन ऑफ द सिरीज होती, तुझ्या मनामध्ये ती बाईक जिंकण्याची आशा, स्वप्न होतं का? हो, नक्कीच. प्रत्येक प्लेअरचं असतं स्वप्न बाईक जिंकावं आणि तसं माझं देखील होतं. पण मी एक गोष्ट सूरजदादांच्याबद्दल नक्की सांगेल. एवढं मोठं आयोजन केलं आहे, दुसरा कोण असता तर मीपणा केला असता. पण सूरजदादा पाठी राहून सर्वांना पुढं करत होता, ही त्यांच्याबद्दल खरंच खूप मोठी गोष्ट आहे. फारच सुंदर. आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदा इतकं नम्र, इतकं विनम्र असं खरं तर व्यक्तिमत्व पाहिलं, ज्यांनी इतके पैसे खर्च करून सुद्धा खरं तर प्रत्येकाला जवळ घेतलं मायेनं, प्रेमानं आणि यशस्वी स्पर्धा करून दाखवली. भावेश, तुमच्याकडे पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न विचारेन. एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेचं यश, मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुला मिळाली, न भूतो न भविष्यत. घरच्या मैदानावर ही स्वप्नातली ही बाईक तर भरपूर मिळतात. बाहेरून येणारे पाठीभर कौतुकाची थाप देणारे भरपूर असतात, पण घरातले कौतुकाची थाप देणारे जर असले ना तर मन भरून येतं.
अश्रूसुद्धा वाहतात. एकंदरीतच धारावे मच्छिंद्र स्मृतीचं खरं तर हे क्रिकेट आणि तुझा हा प्रवास तुला काय सांगता येईल? खूप मजा आली टुर्नामेंटला आणि ग्राउंड देखील चांगला होता. आयोजन तर नक्कीच एक नंबर होता. बॅटिंग होत नव्हती खूप दिवस झाले. आज होम ग्राउंडवर बॅटिंग करण्याची खूप इच्छा होती आणि झाली बॅटिंग. नक्कीच खूप चांगलं वाटते. थँक्यू मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन मिस्टर भावेश नाईक. हा ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि इथे पुन्हा एकदा आम्ही सुनीलजी पाटील, संपूर्ण आमचे मान्यवर मंडळी, त्याचबरोबर सर्वप्रथम आपण या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच सूरजदादा म्हात्रे यांचं प्रेम आम्हाला मिळालं. पुन्हा एकदा आमच्या आवाजाला खरं तर या संपूर्ण धारावेनं स्पेशली धीरजनं जी पसंती दिली त्यांचंही मनापासून आभार. आणि इथे खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये जरूर आम्ही सांगू, 3 फॉर्मॅट आम्ही पाहिले या स्पर्धेमध्ये. तिन्ही फॉर्मॅटमध्ये धारावे संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम क्रमांकाचं नामांकन खुल्या गटामध्ये जे गेलं ते VK प्रतिष्ठान टीम NM रायगड, तब्बल 1 लाख कॅश प्राईज. आणि खरे पाहता आपण ग्रामीण पोलमध्ये जर का बघितलं गेलं तर चॅम्पियन ठरला तो पुन्हा एकदा आपण 2 गाव 1 कॉन्सेप्टमधून टीम जीवदानी बामणडोंगरी आणि मच्छिंद्र स्मृती धारावे. इथे हा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला असं आपण डिक्लेअर करूया. आणि सर्वांचा निरोप घेत असताना पुन्हा एकदा सर्व घटकांचं मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करूया. थँक्यू सो मच.